आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या क्षणाची एक मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातल्या एका आश्रमशाळेत 30 ते 40 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे। थोड्या वेळापूर्वी या सगळ्या विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेतच रात्रीचं जेवण केलं होतं आणि बहुधा या जेवणातूनच या सर्व विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं कळतंय। प्राथमिक माहिती आहे, टिटंबा या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या मंत्री आदिती तटकरे या मेळघाटाच्या दौऱ्यावर असतानाच ही घटना उघड झाली आहे। शुभम बायस्कर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत अमरावतीचे जोडले गेले। शुभम, सविस्तर माहिती सांग, काय झालं नेमकं? अमरावतीचा दुर्गम भाग असलेल्या मेळघाटातल्या धारणी तालुक्यातल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहे आणि आदिवासी आश्रमशाळा टिटंबा इथली ही संपूर्ण घटना आहे। प्राथमिक माहिती जी मिळते आहे ती आदिवासी आश्रमशाळेचे 30 ते 40 विद्यार्थी आहेत, ज्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचं सांगितलं जातं। विद्यार्थ्यांनी रात्री जेवण घेतलं होतं आणि याच जेवणातून त्यांना ही विषबाधा झाल्याचं कळतंय। प्राथमिक माहितीप्रमाणे या विद्यार्थ्यांना सध्या पोटाचा आणि उलट्यांचा त्रास असल्याची माहिती आहे। जिल्हा शल्यचिकित्सकांचं पथक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं पथक धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे। आदिवासी आश्रमशाळेतून पोरांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे, रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हलवण्यात आलेलं आहे। आता जी आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून जी आपल्याला माहिती मिळते आहे त्याप्रमाणे दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे स्थिर आहे। कुठलाही विद्यार्थी जो आहे तो अत्यवस्थ नाही, मात्र पोटात उलट्या आणि त्यांना पोटात दुखण्याचा त्रास आहे। विशेष म्हणजे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आज मेळघाटच्या दौऱ्यावर आहेत आणि वेगवेगळ्या अंगणवाड्यांना भेटी देत असतानाच आदिवासी आश्रमशाळेमध्ये ही संपूर्ण घटना उघडकीस आलेली आहे। शुभम, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आपण अपेक्षा करूयात की या सगळ्यांना लवकरात लवकर आराम पडेल।